एकदा स्वागत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात शरद पवारांनी मोठं वक्तव्य केलंय. जे भाजपसोबत गेले त्यांना सोबत घेऊ शकत नाही असं शरद पवार म्हणालेले. गांधी, नेहरू, फुले, शाहू, आंबेडकर विचारांना सोबत घेऊ असं देखील शरद पवार यांनी वक्तव्य केलंय. संधी साधूपणा करणाऱ्यांसोबत आम्ही जाऊ शकत नाही. अजित पवारांना सोबत घेण्यासंदर्भात शरद पवार यांनी ही नकार घंटा वाजवली आहे. तर गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलेलं होतं. तसे काही संकेतही मिळत होते. चर्चा जोरदार रंगलेल्या होत्या. शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये जवळीक वाढताना दिसत होती. पण अखेर शरद पवारांनी या सगळ्या चर्चांवरती एक प्रकारे पडदा टाकलाय असं म्हटलं तर ते गैर ठरू नये. कारण का जे भाजपसोबत गेले त्यांच्या सोबत जाणार नाही किंवा त्यांना सोबत घेणार नाही असं स्पष्ट विधान शरद पवार यांनी केलेलं आहे. खरं तर याचा निर्णय आता पुढच्या पिढीने घ्यायचा असं म्हणत शरद पवारांनी जबाबदारी नवीन चेहऱ्यांच्या, तरुण चेहऱ्यांच्या खांद्यावर दिली होती. पण आता पुन्हा एकदा शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करत अजित पवारांना सोबत घेण्यासंदर्भात कोणतीही अनुकूलता किंवा सकारात्मकता नसल्याचं ठोसपणे स्पष्ट केलेलं आहे. सगळ्यांना बरोबर घ्यायला काही चिंता असायचं कारण नाही. पण सगळे म्हणजे कोण? सगळे म्हणजे गांधी, नेहरू, चव्हाण यांचा विचार, फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार, हा जो सगळे म्हणत असेल तसे सगळे मला बांधू आहे. पण सत्याच्यासाठी भाजपबरोबर जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही. आणि त्यामुळं कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसच्या विचारात असू शकत नाही. आणि त्यामुळं अशा पद्धतीने संधी साधू करायचं राजकारण हे आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही. आणि त्या दृष्टिकोनातून पावलं हे आपल्याला टाकायचे. आणि या बातमीसोबत बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली इथेच थांबण्याची. पुढचे अपडेट्स अमोल सोबत पाहत रहा एबीपी माझा.